भिवंडी के मराठा समाज के हबब बबन महाराज बिसे के सुपुत्र ज्ञानेश्वर बबन बिसे और सुनील बबन बिसे के माध्यम से मनोज जरांगे पाटिल के मुंबई स्थित आमरण अनशन आंदोलन में मौजूद मराठी बांधुओं के लिए भोजन और पानी की व्यवस्था की गई थी। आपको बता दें, इस दौरान 2500 से लेकर 3000 लोगों के लिए भोजन तथा 3000 पानी की बोतलों का वितरण किया गया। इस दौरान ज्ञानेश्वर बिसे के साथ उनके मित्र मंडल में भी बड़ी संख्या में कार्यकर्ता उपस्थित थे। हमारे चैनल से बातचीत करते हुए क्या कुछ कहा, देखिए विशेष खबर में। या ठिकाणी जरांगे पाटील साहेबांनी जे आंदोलन उभं केले, या आंदोलन जे आहे मराठी लोकांसाठी, मराठा लोकांसाठी आहे आंदोलन। तर यांनी जो लढा उभा केला, या लढ्यामध्ये आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आजही आहोत आणि भविष्यातही त्यांच्या सोबत असणार। सरकारने मदत करो नाही करो, मराठा समाज त्यांना पूर्ण ताकदीने मदत करणार। इथे मुंबई आझाद मैदान येथे जरांगे पाटील यांच्या सोबत हजारो लाखो संख्ये लोक येऊन या ठिकाणी आंदोलनासाठी आलेले आहेत। आमचे बंधू तन्वी लॉजिस्टिकचे सर्व माऊली भाऊ बिसे यांनी या ठिकाणी आज हजारो लोकांसाठी कमीत कमी 1000 ते 1500 लोकांसाठी जेवणाची सोय केलेली आहे। आज आम्ही या ठिकाणी बघतोय की जरांगे पाटील यांच्या सोबत आज एवढी लोकसंख्येने इथे आलेले आहेत, म्हणजे आपल्याला जो काय हक्क आहे मराठी पाटील लोकांचा तो इथे न्याय मिळवून देण्यासाठी आलेले आहेत आणि तो आपण मिळवूनच राहणार। बोला एक मराठा, आम्ही सगळे इथे धन्यवाद देतो माऊली सेठ यांना की त्यांनी एवढा वेळ काढून आमच्या सगळ्यांसाठी इथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे। जरांगे पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जरांगे पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बोलो एक मराठा, बोलो एक मराठा, बोलो एक मराठा। चला, आंदोलन 2 वर्ष झालं सलग आंदोलन चालू आहे। काय त्याच्या अगोदर बी आंदोलनासाठी झटतोय, आरक्षणासाठी झटतोय मराठा समाज। पण देवाबाईचं सरकार कमीत कमी 10 वर्ष झालं सरकार आहे। काय ही साधारण मराठ्याला नादी लावायची कामं चालू आहे, सगळ्यात पुढे लोकांची नादी लावायची कामं चालू आहे। मराठा समाजाकडून मी ज्या लोकांनी अन्नदान केले त्यांचा आभारी आहे। आदरणीय ज्ञानेश्वर बिसे आणि सुनील बिसे यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो। यांनी अन्नदान पुरवलेलं आहे मराठी लोकांसाठी। हा प्रयत्न जोपर्यंत आरक्षण भेटत नाही ना तोपर्यंत हा प्रयत्न चालूच राहणार आहे आणि जरांगे पाटील यांच्या समर्थनाखाली मराठा समाज पूर्ण एक ताकदीनं त्यांच्या पाठीशी आहे आणि बाकीचा मराठा समाज बी सपोर्ट करत आहे। प्रथमतः सगळ्यांना जय शिवराय। आदरणीय संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या प्रेरणेतून सुरू झालेले मराठा आरक्षण आज 29 डिसेंबर रोजी मुंबई येथे धडकलं आणि मग सरकारला खरोखर जाग आली की मराठे काय करू शकतात, तळागाळातले मराठे येऊन या ठिकाणी आपलं आंदोलन कसं यशस्वीरित्या पार पडू शकतात हे पाहण्याचा आज योग आला। आम्ही स्वतः अहिल्यानगरवरून पाथर्डी तालुका आहे आमचा, या तालुक्यातून येऊन आमचे बांधव यशस्वीरित्या जे हे 2 भाऊ राम लक्ष्मणासारखे या ठिकाणी आम्हाला भेटले आणि पाथर्डी तालुक्याचं नेतृत्व त्यांनी केलं। जेवणाची पूर्ण व्यवस्था, पाण्याची पूर्ण व्यवस्था, अगदी 2500 पॅकेट या जेवणाचे त्यांनी या ठिकाणी आणले। आम्ही तालुक्याच्या वतीने संघर्ष योद्धा मनोज जरांगेंच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि मला एक सांगावंच वाटतंय की हा वारसा त्यांच्या वडिलांपासून हरिभक्त पारायण आमचे मित्र, त्यांचे वडील महाराज आहेत, महाराजांचा हा वारसा या दोन्ही पुत्रांनी या ठिकाणी यशस्वीरित्या चालवलेला आहे आणि भगवंत आणि मनोजदादांचे सर्व मराठी मावळे त्यांना भरभरून आशीर्वाद देत आहेत की तुम्ही यापुढे या बांधवांसाठी जे करताय, समाजासाठी जे काम करताय अविरतपणे करत राहा, तुमचं अजूनही कल्याण या ठिकाणी होणार आहे। आणि या मराठा समाजाच्या वतीनं मी त्यांना विनंती करतोय की समाजासाठी जेव्हा तुम्हाला अजून करता येईल तेव्हा तुम्ही अविरतपणे करावं। या कार्याला तुमचा माझा साष्टांग दंडवत आहे। धन्यवाद।
सर्वप्रथम मुंबईतील सर्व मराठा बांधवांचे खूप खूप धन्यवाद। भिसे परिवाराचे तर अगदी मनापासून धन्यवाद। त्यांनी आमची एवढी व्यवस्थित सोय केली आहे मुंबईत आल्यावर जेवणाची, अशी सोय आम्हाला अगदी आमच्या सोबत पण नाही। आता आम्ही इथे CST मधून आलो, तिथं आम्हाला जेवणाची एकदम व्यवस्थित सोय केली होती। आता इथं आलो, इथं पण सोय चालूच आहे। प्रत्येक ठिकाणी मुंबईत जेवणाची आणि पाण्याची सोय व्यवस्थित चालू आहे। मुंबईतील मराठा बांधव एकदम व्यवस्थित सहकार्य करते आम्हाला। सरकारने तर सगळं खाण्याची पाण्याची सोय बंद केली आहे। तरी मुंबईमधील जे मराठा समाज आहे त्यांना एकदम उत्तम सोय केलेली आहे, तरी त्यांचे खूप आभार। जोपर्यंत सरकार आरक्षण देणार नाही मराठा समाजाला, तोपर्यंत आम्ही मुंबईतच राहणार। ओबीसीतून जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणारच नाही। जोपर्यंत जरांगे पाटील मुंबईत, तोपर्यंत मराठा बांधव मुंबईत। ज्ञानेश्वर भिसे यांचे खूप खूप आभार। मराठा बांधवांना पाण्याची व जेवणाची सोय केल्याबद्दल सर्व मराठा बांधव त्यांचे आभारी आहेत। आम्ही परभणीहून आलेला आहात। इथं जरांगे पाटलाच्या 27 तारखेपासून सोबतच आहात आणि पाटील जोपर्यंत इथं उपोषण करणार आहे तोपर्यंत आम्ही इथंच थांबणार आहात। जरी पण आम्हाला कुठली जरी अडचण मुख्यमंत्र्यांनी 2 दिवस मुंबई बंदचा आदेश दिला, तरी पण आमचे अन्नदाते बाहेरून अन्न हे आम्हाला द्यायले आणि तरी आम्ही 1 महिन्याचं राशन आणलेलं आहे। जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई हे मराठे सोडणार ना। ते भिसे परिवार ते पूर्ण आलेले आहेत। इथं पूर्ण मराठा समाज त्याचे अत्यंत आभारी आहेत। स्पीड न्यूज